चौकीदार चोर है असा वारंवार उच्चार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि याच आरोपांना प्रत्युत्तर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून दिलेला आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी देखील पंढरपुरात या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला होता। त्यांनाही एक प्रकारे पलटवार केलेला आहे मोदींनी असं म्हणायला हवं। सोलापुरातल्या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच राहुल गांधींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मी अंधारात राखण करून चोरांना पकडून देणारा चौकीदार असल्याचा पलटवार आज मोदींनी केलाय। याशिवाय ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिशेलच्या मुद्द्याला हात घालत मोदींनी काँग्रेसला सवाल उपस्थित केलेला आहे। दरम्यान मोदींच्या हस्ते वेगवेगळ्या विकास कामांचं आज लोकार्पण करण्यात आलं। कमीशन खोरों के सारे दोस्त इकट्ठा होकर चौकीदार को डराने के सपने देख रहे हैं, लेकिन मोदी है दूसरी मिट्टी का बना हुआ है। चौकीदार ने जागना चाहिए कि सोना चाहिए, जागना चाहिए कि सोना चाहिए। चौकीदार हिम्मत के साथ आगे बढ़े कि ना बढ़े? चौकीदार को आपके आशीर्वाद है कि नहीं है? आपके आशीर्वाद है, इसलिए चौकीदार लड़ रहा है, बड़े बड़े दिग्गजों के साथ लड़ रहा है। मीडिया वाले कह रहे हैं कि ये मिशेल मामा किसी दूसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग कर रहा था। अब इस सवाल का जवाब मिलना जरूरी है कि कांग्रेस के नेता जो शोर अभी कर रहे हैं उसका मिशेल मामा से क्या कनेक्शन है? दरम्यान या सभेआधी पंतप्रधानांनी सोलापुरातल्या कोणकोणत्या विकास कामांची लोकार्पण केलेली आहेत आणि कोणत्या नव्या प्रकल्पांची घोषणा त्यांनी केलेली आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात। 972 कोटींच्या सोलापूर उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते पार पडलं। त्यानंतर 204 कोटींच्या भूमिगत गटार योजना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचंही लोकार्पण पार पडलं। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजनही आज करण्यात आलं। त्यासोबत 110 MLD पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं भूमिपूजनही झालं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते करण्यात आलं। आणि उडान योजनेतून लवकरच सोलापूरहून हवाई वाहतूक कार्यान्वित करण्याची घोषणा आज सोलापुरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। आणि या सोलापुरात पंतप्रधानांची जी सभा झाली अर्थातच त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली आणि सोलापूरकरांची मन जिंकली। संविधान के लिए एक महत्वपूर्ण निर्णय कल लोकसभा ने किया। मैं आशा करता हूं आज राज्यसभा में विशेष रूप से एक दिन के लिए राज्यसभा का समय बढ़ाया गया है, चर्चा भी करेंगे और कल की तरह ही सुखद निर्णय भी तुरंत हो जाएगा, ऐसी मैं आशा करायांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगलवेढाचे संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमला आहात त्याबद्दल आपणास मी अभिवादन करतो। पुढील आठवड्यात मकर संक्रांत आहे आणि गड्डा यात्रा निमित्त आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा।
आणि आज वेळ आहे, तिळगुळ द्या, गोड गोड बोला. तेव्हा आज पंतप्रधान इकडे सोलापुरात होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आहेत बीडमध्ये. त्यांच्या दुष्काळ दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि यावेळी बोलत असताना युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांसाठी काय करतायत ते सांगा असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी युती करणार नसल्याचे संकेत दिलेले आहेत. भाजप सरकारला त्यांनी आज पुन्हा एकदा फैलावर घेतलंय. दुष्काळी दौऱ्यादरम्यान ते बीडमध्ये हे सगळं बोलत होते. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे असा टोलाही यावेळी त्यांनी सरकारला लगावला. केंद्राचं पाहणी पथक केवळ गाजर दाखवण्याचं काम करतं असा हल्लाही उद्धव ठाकरेंनी चढवला. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराची यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला. या दौऱ्यामध्ये शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटपही करण्यात आलं. शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, मला मतं दिली पाहिजेत तेवढ्यावरती मी खुश आहे. बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाही, ही अवलाद शिवसेनेची नाही, अजिबात नाही. आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही. तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतं ते बोला. मग न्यायालयच निर्णय घेणार होता तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये का सांगितलं की आम्ही ते सोडू म्हणून? कसम राम की खाते, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. आणि म्हणून मी जी एक मध्ये घोषणा दिली ती सुद्धा सगळ्या हिंदूंची दिलेली आहे. ती सगळ्या हिंदूंचा आता एकच पुकार आहे की पहिले मंदिर फिर सरकार. एक एक घोषणा करून जायच्या. देश बदल रहा है, देश बदल रहा है. तुमच्यासाठी ठीक आहे, तुम्ही रोज उठून नव्या नव्या देशामध्ये जाता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं देश बदल रहा है. आज रशियामध्ये गेलो, उद्या जपानमध्ये गेलो, परवा चीनमध्ये गेलो, देश बदल रहा है. अरे देश तुमच्यासाठी बदलत असेल पण माझे देश बांधव बदलत नाहीये, त्यांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचं राहणीमान बदलत नाहीये आणि त्यांच्या व्यथा वेदना दुःख सुद्धा बदलत नाहीये. तुम्ही येऊन सुद्धा बदलत नाहीये. आणि ठाकरेंच्या या दुष्काळ दौऱ्यादरम्यान काही वृद्ध महिलांनी देखील आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.